इम्पोर्टेड फॅब्रिक वरती अशा प्रकारे आपल्याकडे इम्पोर्टेड फॅब्रिक, होजेरी मटेरियल मध्ये, लायक्रा फॅब्रिक मध्ये, क्रश फॅब्रिक मध्ये ही व्हरायटी भेटून जात असते। अशा प्रकारे पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकता। आता तुम्हाला सगळे प्रकारचे पॅटर्न मी दाखवले। आता हा जो आहे ना फुल प्रिंटेड रिओन कपड्यामध्ये तुम्हाला भेटून जातो। याच्यामध्ये तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं, पण जस्ट मी तुम्हाला दाखवते आहे सॅम्पल। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि तुमचं स्वागत करत आहे अजून एकदा अजमेरा फॅशन मध्ये। कारण अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केट मध्ये ना खूप सुंदर अशी व्हरायटी आपल्याला भेटून जाते। पण आजचा जो कलेक्शन आहे ना तो कलेक्शन आहे म्हणजे प्लाझोची व्हरायटी। आतापर्यंत तुम्ही साडीज बघितले असेल, किड्स वेअर बघितलं असेल, मेन्स वेअर बघितलं असेल, गाऊन, क्रॉप टॉप बघितले असतील, लेंगे बघितले असतील, पण तुम्ही कुर्ती जर का ठेवली असेल, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही ऍड करू शकतात प्लाझोची व्हरायटी आणि लॅगिंगची व्हरायटी। तर अगदी सुंदर सुंदर व्हरायटी आपल्याला भेटून जात असते अजमेरा फॅशन मध्ये। आतापर्यंत तुम्ही प्लाझोची व्हरायटी, प्लाझोचा व्हिडिओ नाही बघितला असेल, पण मित्रांनो आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये ना प्लाझो सुद्धा भेटून जात असतात आणि तुम्ही बघत आहात ना हे पूर्ण प्लाझो आहे ना सिक्वेन्सचं काम केलं गेलं आहे। याच्यामध्ये भरभरून कलेक्शन आपल्याला भेटून जात असतात आणि कलर चार्टची गोष्ट करू ना तर खूप सारे कलर्स आपल्याला याच्यात भेटत असतात। आता तुम्ही बघितलं असेल ना याच्यामध्ये अशा प्रकारचं जे आहे ना पूर्ण जाल कन्सेप्ट आणि जाल मध्ये पूर्ण याला केलं गेलं आहे। तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सचं काम आहे म्हणून हे जे आहे ना अशी चमक दिसते याच्यामध्ये। आपण याच्यावरती टी शर्ट वेअर करू शकतो, त्याच्यानंतर आपण कुर्तीज वेअर करू शकतो। आता हा जो बघत आहात ना या तुम्हाला जर का विदाउट सिक्वेन्स मध्ये जर का पाहिजे असेल ना तर विदाउट सिक्वेन्स मध्ये सुद्धा हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। अगदी सुंदर याचा कपडा तुम्हाला भेटून जातो इम्पोर्टेड फॅब्रिक वरती। अशा प्रकारे आपल्याकडे इम्पोर्टेड फॅब्रिक, होजेरी मटेरियल मध्ये, लायक्रा फॅब्रिक मध्ये, क्रश फॅब्रिक मध्ये ही व्हरायटी भेटून जात असते। आता तुम्ही हे बघत असतील ना कलर चार्ट पण तुम्हाला खूप सारे भेटून जातात आणि हा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो हा आहे तुम्हाला कॉटन फॅब्रिक आणि याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन आहेत। जास्त करून आहे ना गर्ल्स असो की मग लेडीज असो सगळेच आहे ना हे वेअर करत असतात प्लाझो। आता याच्यावरती मी तुम्हाला बोलली होती टी शर्ट पण वेअर करू शकतात, आपण कुर्ती सुद्धा वेअर करू शकतात। जर का कोणाला प्लेन प्लाझो मध्ये पाहिजे असेल आणि सोबर डिझाईन पाहिजे असेल तर ही डिझाईन अशा प्रकारे पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात। आणि जर का तुमची शॉप नसेल मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही हा छोटासा बिझनेस तुम्ही घरगुती सुद्धा करू शकतात। म्हणून अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहे ना तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात। आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर आहे आणि हा जो पॅटर्न आहे ना हा चिकन वर्क मध्ये तुम्हाला भेटून जातो। याला म्हटलं जातं चिकन वर्क। तुम्ही बघत असतील याला हा जो व्हाईट कलरचा आहे ना याला म्हटलं जातं चिकन वर्क मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटत असतो। अशा प्रकारे भरभरून कलेक्शन आपल्याला भेटतं। आता तुम्हाला सगळे प्रकारचे पॅटर्न मी दाखवले। आता हा जो आहे ना फुल प्रिंटेड रिओन कपड्यामध्ये तुम्हाला भेटून जातो। हा जो कपडा आहे ना हा रिओन कपड्यामध्ये आहे आणि अशा प्रकारे जसे मी हँगिंग केलेले आहेत ना अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या शॉप मध्ये अशा प्रकारे पॅटर्न तुम्ही हँगिंग करू शकतात। कारण तशा प्रकारे ना कस्टमर अट्रॅक्ट होत असतात। आता तुम्ही हा पॅटर्न बघत आहात ना मित्रांनो हा क्रश पॅटर्न मध्ये आहे आणि सुंदर असं याला रिबिन केला गेलाय। वाव, अगदी सुंदर आहे मित्रांनो। तुम्हाला सुद्धा हा प्लाझो आवडला असेल क्रश पॅटर्न मध्ये आणि जर का तुम्हाला प्रिंटेड मध्ये पाहिजे असेल तर प्रिंटेड मध्ये सुद्धा क्रश पॅटर्न मध्ये आपल्याला डॉट प्रिंट मध्ये भेटून जाते। अशा प्रकारे आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे। तुम्ही बघत असतील ना सगळ्या प्रकारचे कलेक्शन आपल्याला भेटून जातात। जर का कोणाला गरारा पॅटर्न मध्ये पाहिजे तर आपल्याकडे गरारा पॅटर्न सुद्धा भेटून जात असतो मित्रांनो। तर हे जे लुक देतात ना अगदी सुंदर हे लुक देत असतात। खूप सारे पॅटर्न आपल्याकडे आहेत। तुम्ही बघत असतील ना सगळे तुम्हाला लॅगिस पॅटर्न मध्ये, तुम्हाला प्लाझो पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटून जातात। सुंदर असं प्रिंटेड मध्ये तुम्हाला भेटते आणि लॅगिस तुम्ही बघत आहात ना याच्यामध्ये तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं, पण जस्ट मी तुम्हाला दाखवते आहे सॅम्पल। हे बघत आहात ना अगदी फॉरवे कपड्यामध्ये तुम्हाला भेटून जाते। तुम्ही बघत असतील ना कपडा अगदी सुंदर तुम्हाला भेटून जात असतो आणि हर प्रोडक्टची तुम्हाला गॅरंटी असते। म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत ना तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात। आता ही जी पॅन्ट मी दाखवते ना ही खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे। आता हे जे मी पॅटर्न दाखवणार आहे ना हे जे कपडा आहे ना हा नेटचा दिला गेला, म्हणजे तुम्ही बघत आहात ना हे नेट आहे आणि याचा जो घातल्यानंतर लुक येतो ना अगदी वाव, अगदी सुंदर याचा लुक येत असतो। जर का कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर अशा प्रकारचे कन्सेप्ट आहे ना तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकता। तुम्ही तुमच्या घरगुती हा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात मित्रांनो। कारण हे जे कन्सेप्ट आहेत ना हर गर्ल्स हर लेडीज वेअर करत असते। म्हणून अशा प्रकारे तुम्ही हँगिंग करू शकतात कारण कस्टमरांना सुद्धा माहिती पडेल की तुमच्याकडे कशा प्रकारची व्हेरायटी आहे। हे आहे भले छोटासा बिझनेस पण याच्यामध्ये
खूप सारं प्रॉफिट आपल्याला भेटत असतं. जर का तुम्ही कुर्ती वगैरे ठेवली असेल, टी शर्ट ठेवली असेल, तर त्याच्याबरोबर तुम्ही अशा प्रकारचे कन्सेप्ट ठेवू शकतात. कारण बघा गावामध्ये सुद्धा सगळेच गर्ल्स कॉलेज गर्ल असतात, सगळ्या प्रकारचे लेडीज सुद्धा आता वेअर करत असतात. म्हणून अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत ना, तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात मित्रांनो. तर हा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला आणि ही व्हेरायटी तुम्हाला कशी वाटली, कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगशाल, तर मलाही कळेल की माझ्या मैत्रिणींना हे कलेक्शन कसं आवडलं. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आहे ते मला बेल आयकॉन करून सांगशाल की कमेंट करून सांगशाल की कशा प्रकारे हा तुम्हाला व्हिडिओ वाटला आहे. आणि बेल आयकॉन केलायचं हे आहे मित्रांनो की जर का नवीन मी व्हिडिओ बनवणार ना तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. कारण त्यांना जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर अशा प्रकारचे कन्सेप्ट ते त्यांच्या शॉप मध्ये ठेवू शकतात. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. जातोया. नमस्ते.